चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. 7वीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. यांच्यावर काही प्रश्न आपण पाहणार आहोत. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक विद्वान पंडित गागाभट्ट यांनी केला. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्य अभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करण्यात आली. शाहिस्ते खान पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला. जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली. घोडदळातील सरनोबत हा सर्वोच्च अधिकारी होता. सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी पदमदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी 8 खात्यामध्ये विभागणी केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे महाराजांबरोबर आरंभापासून होते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी जोहर हा विश्वासू सेवक होता. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जैरीस आला होता. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की औरंगजेब कोणाच्या पराक्रमाने जैरीस आला होता, तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. बादशाहच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण होते, तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा येसाजी कंक होते. औरंगजेबाने मुकर्ब खान यांची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. जिंजिऱ्याचा सिद्दी मराठी मुलकाला उपद्रव्य देत असे. अकबर दक्षिणे संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला. चौथाई म्हणजे महसुली उत्पादनाचा 1/4 भाग होय. सरदेशमुखी म्हणजे 1.5 भाग होय. छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतःच राज्य अभिषेक करून घेतला. तर छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे काय केलं होतं, तर स्वतः राज्य अभिषेक त्यांनी करून घेतलेला होता. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेडच्या लढाईत शाहू महाराज विजयी झाले. बाजीरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजामाला नामोहरण केले. अफगाणिस्तानातून आलेले पठाण आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले आहेत. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव होता. मथुरेच्या जाटांचा प्रमुख सुरमजर जाट हा आहे. पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे माधवराव पेशवा आहे. माधवरावाने पैठणजवळील राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत केले. नादिरशाह यांच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. मराठ्यांनी श्रीरंगपट्टणमजवळील मोती तलाव येथील लढाईत हैदर अली यांचा पराभूत केले. इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या. तसेच नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष रघुजी भोसले होते. दिल्लीच्या गादीवर बादशहाला पुनर्स्थापना करणारे महादजी शिंदे होते. दक्षिणेतील राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणारे नाना फडणवीस होते. मल्हारराव होळकर गनिमी काव्याच्या युद्ध पद्धतीत निष्णात होते. गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अहिल्याबाई हिने इंदोरच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेस सरदार म्हणून नेमले. बलुतेदार गावकीसाठी केलेल्या कामाचा मोबदला वस्तुरूपाने मिळत. हिरोजी इंदुलकर हा शिवकाळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार
होता. अशा पद्धतीने आज आपण 7वीच्या इतिहासामधील काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. असेच तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्ही आवश्यक पाठवा. थँक्यू. धन्यवाद.